उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम। शेतकरी प्रश्नांवरनं अधिवेशन गाजण्याची शक्यता। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार। राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित राहणार। तर महाविकास आघाडी आणि विरोधकांची आज बैठक होणार। बारामतीच्या लोणी भापकर ग्रामस्थांची आज गाव बंदची हाक। दादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा छडा लावण्याची मागणी। दादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गावकऱ्यांना संशय। शरद पवार रुटीन चेकअपसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। अस्वस्थ जाणवू लागल्यामुळे सलाईन लावलं। प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरती भीषण हवाई हल्ले। 2 प्रांतांवरती केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातल्या 19 जणांचा मृत्यू। लवकरच प्रत्युत्तर देऊ, अफगाणिस्तानचा पाकिस्तानला इशारा। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला। 1 मार्चपासून जलप्रवास सुखकर होणार। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6000 स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार। भोसला सैनिकी महाविद्यालयाशी करार। स्वच्छता आणि वाहतुकीसोबतच 5 क्षेत्रात विद्यार्थी काम करणार। सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री। बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4 गुन्हा दाखल। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच बालक दिली दत्तक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐनवेळी टीसीएसची परीक्षा रद्द। आयन डिजिटल झोन केंद्रावर विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप। शेकडो विद्यार्थ्यांचा केंद्रावरतीच ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात घोषणा। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार। विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रंगणार सामना।